मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमामधून राहुरी, नेवासा आणि सोनई येथील अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची जवळपास 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये कंपनीचे संचालक मयत सचिन ठुबे यांच्यासह 7 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गणेश रामभाऊ फाटके यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की गणेश फाटके यांनी 20 मार्च 2025 रोजी त्यांच्या शेतामध्ये पिकवलेला सुमारे 1,40,000 रुपयांचा 78 क्विंटल गहू राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनीला विकला होता। त्यानंतर गणेश फाटके यांनी विकलेल्या गव्हाच्या पैशांची मागणी केली असता कंपनीचे संचालक आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांना वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। त्यानंतर कंपनीचे संचालक सचिन ठुबे यांनी आत्महत्या केली। काही दिवसांनी गणेश फाटके यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता आता तुमचे बिलाची रक्कम मिळणं अवघड आहे किंवा शक्यच नाही, तुमचे पैसे बुडाले आहेत, असं कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गणेश फाटके यांना उत्तर देण्यात आलं। त्याचबरोबर ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमामधून राहुरी तालुक्यातील मानोरी, वळण, सोनई आणि नेवासा येथील अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची सुमारे 65,42,339 रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। यामध्ये ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि इतर या सर्वांनी मिळून संगनमतानं कट कारस्थान रचलं आणि राहुरी तालुक्यातील मानोरी येथील नानासाहेब आढाव, रुचिता काळे, प्रसाद वाघ, वळण येथील सोपान आढाव, संतोष काळे, सूर्यभान भाकरे, रवींद्र आढाव, हिंगोणी तालुका नेवासा येथील गणेश फाटके, अशोक खिल्लारी तसेच सोनई येथील पोपट ढाले, संजय कुमार भाळगट आदी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे। याबाबत गणेश रामभाऊ फाटके या शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी मयत सचिन वसंत ठुबे यांच्यासह अर्जुन मच्छिंद्र ठुबे, बाळासाहेब हापसे, छाया दत्तात्रय कातोरे, कविता हापसे, सतीश ढोकणे तसेच अनिल रखमाजी हापसे या 7 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण, कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।